अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी थेट भारताला नरक संबोधल्यामुळे वाद निर्माण झालाय. पण यावेळी त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले, तेही भारताकडून नाही तर इराणकडून. नेमकं काय घडलं ज्यामुळे इराणला ट्रम्प यांना आरसा दाखवावा लागला? चला जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वी कट्टरपंथी लेखक आणि रेडिओ होस्ट मायकेल सॅवेज यांनी स्थलांतरितांच्या विरोधात एक तिरस्कारपूर्ण पोस्ट लिहिलेली, ज्यात त्यांनी म्हटलेलं, बाहेरून आलेले लोक अमेरिकेत जन्म घेताच नागरिक बनतात आणि त्यानंतर ते चीन किंवा भारतासारख्या जगातील इतर नरकातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला इथे घेऊन येतात. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी हीच पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून रिपोस्ट केली आणि चर्चेला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या या कृत्यानंतर मुंबईतील इराणच्या कॉन्स्युलेट जनरलनं एक्सवर एक खास व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये भारताचं सौंदर्य आणि संस्कृती दाखवण्यात आली आहे. इराणनं ट्रम्प यांना टोला लगावताना या पोस्टमध्ये लिहिलं, कदाचित मिस्टर ट्रम्प यांच्यासाठी कल्चरल डिटॉक्सची गरज आहे, जेणेकरून त्यांच्याकडून येणारी ही बेताल वक्तव्य थांबतील. मिस्टर ट्रम्प कधीतरी भारतात येऊन तर पहा आणि मग बोला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. ट्रम्प यांच्या या विधानावर आता भारत आणि चीन ध्वज शेअर करत चीन दूतावासाच्या प्रवक्त्यानंही तिखट भाषेत सुनावलं. त्यांनी म्हटलं की व्हायरल झालेले शब्द विसरून जातात, विरून जातात, पण खरी भागीदारी संपून जात नाही. द्विपक्षीय संबंध हे बडबडीवर नाही तर एकमेकांच्या सन्मानावर टिकून असतात, अशा शब्दात चीननं ट्रम्प यांना सुनावलं. दरम्यान भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा फक्त लाखो भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या जागतिक भागीदार देशाचा अपमान करणारी नाहीये, तर हे अमेरिकेच्या संधी आणि संशोधनाला चालना देणाऱ्या मूल्यांनाही कमकुवत करणारी आहे. मात्र वाद वाढल्यानंतर अमेरिकेकडून स्पष्टीकरण आलं. नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला एक महान देश म्हटलंय. दूतावासाच्या प्रवक्त्यानुसार ट्रम्प म्हणाले की भारत एक अद्भुत देश आहे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. मात्र भारत सरकारने या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. काँग्रेसनं म्हटलंय की भारताचा सातत्यानं अपमान केला जातोय, कारण पंतप्रधान घाबरलेले आहेत, कमकुवत आहेत आणि दबावाखाली आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकरणात आरोप प्रत्यारोप वाढताना पाहायला मिळतात. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? ट्रम्प यांनी भारताला नरक संबोधनं आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय चर्चा यावरून निर्माण होणार आणि त्यावर आलेली भारताची प्रतिक्रिया. तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.